आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आजच्या काळामध्ये आपण उपवासामध्ये भरपूर लोक आहेत ना. विद्युताचा चहा, केळी, हालेलुया, चॉकलेट उपवासाला चालतात. हालेलुया. तर परमेश्वरचं काही वचन आपल्याला थोडस प्रभू जो उठलेला आहे ना, तर त्याचा इतिहास थोडासा आपल्याला पाहिजे की मनुष्य जगामध्ये धावतो, प्रार्थनेत धावतो, वचनात धावतो, शिक्षणात धावतो. प्रार्थना तर भरपूर आहे, परंतु प्रार्थनेचे मार्ग भरपूर नाही. वेगवेगळ्या दिशेचे, वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या वृत्तीचे. पण मला तरी वाटते की रोमकरा जर ज्याने 6वा अध्याय वाचला असेल तर त्याला थोडासा येशूच्या वधस्तंभाविषयीचा अनुभव त्याला भेटेल, किंवा त्याच्या बाप्तिस्माचा त्याला अनुभव भेटेल, किंवा त्याला प्रभूच्या खऱ्या कार्याचा अनुभव भेटेल. तर आपण थोडस पौलाने जे लिहिलेलं आहे त्या रोमचे लोकांना, म्हणजे आपण रोमन कॅथलिक बोलतात. काय कोणाला? रोमचे लोक, त्याला रोमन कॅथलिक. तुम्ही कोणते कॅथलिक आहे? तर त्या रोमच्या लोकांना जे प्रभूचा जे मार्ग पूर्ण त्यांना ऐतिहासिक गोष्टी माहिती नव्हत्या की येशूचं नक्की जीवन कसं होतं आणि कसं शिक्षण होतं. ते रोमन लोक थोड्या वेगळ्या दिशेचं प्रभूचं शिक्षण शिकत होते, आणि ते शिक्षण घेतल्यानंतर त्यामध्ये पौलाने त्याला बदल करून शिकवण दिलं की कसं शिकावं आणि कसं बनावं, कसं कळावं. आपण लोक नेहमी बोलतात की रोमन कॅथलिक. म्हणजे रोमचे लोक जे होते त्याचं शिक्षण आपण घेतात, त्याला रोमन कॅथलिक म्हणतात. तर जर आपण रोमच्या लोकांना पत्र लिहिलेलं आहे म्हणून रोमकरास पत्र. कोणतं पत्र? रोमकरास पत्र. आता हे पत्र आपण 6 अध्यायामधलं वाचूया. 6 अध्यायाचं 6वं पत्र आहे ते. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहायचं. जर आपल्याला देवाचा मोठ्या प्रमाणात एक आशीर्वाद हवा असेल, बरोबर, आणि देवाच्या कृपेत आपली जर वाढ व्हायची असेल तर आपण पापात राहायचं का? काय सांगितलं? आपण पापात राहायचं. जर देवाचा जर आशीर्वाद पाहिजे असेल तर पापामध्ये राहता येत नाही. पुढे कधीच नाही. जे आपण बघा काय सांगते, जे आपण पापाला मेले, पापाला मेले काय ते आपण यापुढे त्यात कसे राहणार. आता जर जो व्यक्ती पापामध्ये चाललाय ना, पापाच्या मागे राहत आहे, तो देवाबरोबर कसं चालू शकतो? कोणताही पापी व्यक्ती देवाबरोबर राहू शकत नाही, त्याला राहण्याची इच्छा होत नाही. जुदास त्याच्या मनात पाप आला तर येशूला पकडण्याचा त्यांनी तयारी केली. म्हणून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या अशा आहेत, कारण आम्ही पवित्र शास्त्र वाचतो पण आत्मपरीक्षण करत नाही. हे शास्त्र हे 6वं पत्र आहे, रोमन करास पत्र, रोमकराला दिलेले पत्र. 6 पत्र होत. 6व्या पत्रामध्ये त्यांनी एक अनेक प्रकारचा वेगळाच उद्योग किंवा शिक्षण मार्गदर्शन दिलेलं आहे. उद्योग केला नाही, म्हणजे
उदाहरण दिले असं म्हणतात. ते उद्योग म्हणजे पैसे असं नाही. किंवा आपण जितक्यानी बघा काय सांगते, जितक्यानी ख्रिस्त येशू मध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने बघा त्याच्या मरणात काय सांगते, त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही काय सांगते, तुम्ही अजाण आहेत का? तर आपण त्या मरणातील त्या बाप्तिस्माच्या द्वारे त्याच्याबरोबर पुरले गेले. कधी? जेव्हा आमचा बाप्तिस्मा झाला. बरोबर? बाप्तिस्मा म्हणजे काय माहिती? येशूचा पूर्ण स्वीकार केला, त्याला बाप्तिस्मा बोलतात. लोक पाण्यात घेतो बाप्तिस्मा, पण तेलाने बाप्तिस्मा करतो नाही. हा तुमचं प्रतीक वेगळ्या भाषेचा आहे. हालेलुया. बाप्तिस्मा म्हणजे येशूला ग्रहण केलं, पूर्ण येशूला आपलं जीवन समर्पण केलं. बाप्तिस्मा असा होत नाही. लूक मध्ये 3 अध्याय 23 वचन मध्ये वयाच्या 30व्या वर्षात येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. 22 आणि 23 वचन घेतलं. त्या बाप्तिस्माने त्यांनी आपलं जीवन देवाला देऊन टाकलं. तुमचा बाप्तिस्मा दिला पण देवाला जीवन नाही दिलं. तुम्ही एक फक्त स्वार्थ तयार केला की मी बाप्तिस्मा केला, माझा काय झालं, जीवन परिवर्तन झालं नाही. परिवर्तन कशाला म्हणतात? जेव्हा आम्ही पापापासून अलग होतो ना, पवित्र कार्याला सुरुवात करतो, त्याला परिवर्तन बोलतो. हालेलुया. नव्या करारामध्ये पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होता. समजलं? बरेच लोक बाप्तिस्मा घेतात. बरेच लोकांचा बाप्तिस्मामुळे भरपूर काही मुद्दे आहेत. माझा नाही बाप्तिस्मा झाला, लहान असताना झालेला आहे, माहिती नाही मला. मद्रीन आणि पद्रीन नाव माहिती. बाप्तिस्मा तसं नाही. योहान 15:16 निवड होते त्याची, आणि निवड झाल्यानंतर तुम्ही त्या येशू ख्रिस्ताचं कार्य लोकांना सांगायचं. म्हणून ते 5 तुमची सत्कर्म झाली पाहिजे. ज्याचा बाप्तिस्मा होतो त्याच्यामध्ये सत्कृत्य होत नाही. सत्कृत्याचा, प्रचाराचा, सुवार्तेचा, अभिषेकाचा माणसाला बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा असं होत नाही. बरेचसे लोक प्रार्थना सोडते, या ब्रदर कडून त्या ब्रदरकडे, या पास्टरकडून त्या पास्टरकडे गेल्या, बाप्तिस्मा घेतला, झाला, मी मला गिफ्ट आला. अरे ते गिफ्ट भडकवायचं गिफ्ट. किती लोक प्रार्थना सोडतात, दुसऱ्या प्रार्थनेमध्ये जातात, त्यांनी बायबल वाचलंच नाही. पण पौल ते पण सांगतो, गलातियरास 1:6 स्वर्गातला देवदूत जरी आला ना, योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय ते पण ते सांगतो. सगळ्यांना बाप्तिस्माचा अर्थ माहिती, सगळ्यांना पश्चातापाचा अर्थ माहिती, सगळ्यांना उपवासाचा अर्थ माहिती. जरा पुढे वाचत राहा. तुम्ही आणि मी आज कोणत्या दिशावर आपण आपल्या काळामध्ये, आज उपवासा काळामध्ये लोक धावत आहे. चांगली गोष्ट आहे उपवास एवढं करते, पण खरे करणं खोटे कशाला? आजचा काळ उपवासाचा आहे का? तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार, पण देवाने आपल्याला एकच दिवस नेमून ठेवला, उपवासाचा 1 दिवस. एक ठेवा तुम्ही प्रमाणात. जेवढा उपवास करेल तेवढा चांगला आहे. येशूच्या शिक्षणाचा अनुभव तुम्ही घेतातच, पण उपवासाच्या पाठीमागे मोह पण असतात, आणि मोहाच्या द्वारे माणसाला त्याची ओळख पण असते. ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा नवीन प्रकारच्या उठलाय ना, आम्हाला पण उठायचं आहे. आणि नवीन प्रकार कोणता? नवीन प्रकार कोणता? योहान 3:3 इस्रायलचा गुरु होता. कोणता? इस्रायलच्या गुरुला येशू स्वतः असं म्हणतो,
नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात, तो गुरु होता. आपल्या इकडे पण भरपूर लोक गुरु आहेत. गुरुचं काम काय? धार्मिकता शिक्षण देणं. अनेक लोक गुरु आहेत. योहानमध्ये 13 अध्यायामध्ये गुरुचा उल्लेख दिला आहे. मी गुरु असून जर मी तुमचे पाय धुतो तर तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. येशूच्या शिष्याने कोणत्या प्रकारचे पाय धुतलेले आहेत? नुसतं पाण्यामध्ये पाय बुडवला किंवा पाय धुतले आणि पुसले ते नाही. ते शिष्य योग्य आहेत का? कार्य करणाऱ्या व्यक्तीचेच पाय धुवायचे. नाही तर बाकी कोणाचे पाय धुवायला? देवाच्या पूर्ण विरुद्ध आपण जीवायचं. 24-35 आकाश पृथ्वी नाहीच होईल पण त्याचं वचन कधीच नाहीच होत नाही. लक्षात ठेवा. तर आपल्याला शिकायचं आहे. पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्याच. मुलांना शाळेत जायचं तर प्रश्नाचं उत्तर नसेल तर नापास होतात. आपल्या मुलांना जर आध्यात्मिक गोष्टी नसेल तर ते नापास होतील. स्वर्गात नाही जाणार. म्हणजे हजारपणाने बाप्तिस्मा होऊ दे. सगळ्या मास्टर कोणत्या व्यक्तीकडे जाण बाप्तिस्मा करू नये. बिना पवित्र आत्म्याशिवाय बाप्तिस्मा कोणालाच येतो. येशूच्या शिष्याला शेवटला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घ्यायला. पित्याची जतपर्यंत इच्छा होत नाही तत्पर्यंत कोणत्याही माणसाचा बाप्तिस्मा होत नाही. जेव्हा परमेश्वराची इच्छा प्रसिद्ध होते ना, आपल्यावर प्रकट होते, तेव्हा बाप्तिस्मा खरा होतो. आणि तो बाप्तिस्मा खडकावरच असतो. तो कुठल्याही संकटाला घाबरत नाही. मग बलिदान केला तर शिष्य तशाच परिस्थितीत. शिष्य बनताना, देवाचे सेवक बनताना बाप्तिस्मा घेतल्यानंतर 2 तासामध्ये बाप्तिस्मा होत नाही ना 2 तासामध्ये प्रार्थना होत नाही. अनेक लोकांची प्रार्थना किती असं असतं, निरंतर नाही. त्याच्याकडेच पहिल्या पास प्रार्थना देवाच्या सेवकांची निरंतर असतात. तेव्हा ते देवाचे खरे सेवक किंवा खरे भक्त असतात किंवा खरे सेवक किंवा संदेश असतात. म्हणून त्यांना ना उपवासाची पण गरज नाही, त्याला पूर्ण कार्याची गरज. लोक काय सांगतात, म्हणजे 40 दिवस फास्टिंग, 40 दिवस माझा उपवास. 58 ते वाचला ना तर तिकडे तुम्हाला कळेल ते 40 दिवसाचा उपयोग. येशू वरदानासाठी, सामर्थ्यासाठी, ज्ञानासाठी, प्रचारासाठी त्याने बाप्तिस्मा घेतलेला होता आणि त्यांनी उपवास केले होते त्या सामर्थ्यासाठी. या जगाचं तारण करण्यासाठी त्याने बाप्तिस्मा घेतला. योहान 1:29 सांगते, जेव्हा येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घ्यायला आला तेव्हा आकाशातून खरीवाणी आली सत्याची, हा माझा प्रेमपुत्र. आम्ही परमप्रिय पुत्र नाहीये. आमच्यामध्ये खरे ख्रिस्ती हे जीवन नाहीये. जर आपण येशूच्या सांगण्यात आहे, वचनात आहे, नियमात आहे तर कोणाचं वाईट बघणार नाही ना कोणाचं वाईट योजनारा मनुष्य, वाईट योजनारा मनुष्य देवापासून असतो. म्हणून मी लोकांना कधी धर्म परिवर्तन करून देत नाही. धर्म म्हणजे प्रेम. जगाला एकच योहान 3:16 परमेश्वर जगावर एवढं प्रेम केलं तोच धर्म देईल. लोकांच्या दुःखाला, लोकांच्या गरजेला तुम्ही जर मदत करतात ना, हेच तुझा खरा धर्म आहे. धर्म बनायला लागत नाही, धर्म मनुष्य बनवायला लागतो. तो म्हणजे प्रेमाचा. जा लोकांमध्ये मिक्स, जे दुःखी आहेत, निराशात आहे, भुकेले आहे, या व्यक्तीच्या गरजा पूर्ण मनाने तुम्ही भरायला सुरू. त्याला बाप्तिस्मा नाही लागत, त्याला फक्त प्रेम लागत. जे दुःखी आहे ना त्याच्याबरोबर जेव्हा बसल्यावर त्यांच्या दुःखाचा प्रेम आपण घेतलं पाहिजे, तेव्हा वाटते की हे जीवन आहे माणसाचं. प्रभू येशू हे शिकवत होता. एकाही व्यक्तीचा तरी बाप्तिस्मा केलेला नाही की तुझं धर्म बदल. सैतानाला पण त्याने एकच प्रश्न शिकवला, तुझा देव परमेश्वर. सगळ्यांचा एकच देव परमेश्वर. याला ओळखा. सगळ्यात काय लागते माहिती, जे दुखी आहेत ना, चालायचं बसा नाही, एक आशा द्या. तुम्हाला आपोआप कळेल की माझं पोट या जगात आहे. आशा देणार, तेव्हा सगळं दुःख त्याचं निघून जाते. आशा कधी निराशा होईल.
मनुष्य कुठे आहेत मला सांग. अनेक लोक चालले, इकडे चालले देव भेटेल का, तिकडे भेटेल. अरे आता हे शेवटचे कोटी ख्रिस्ती आहेत, खरा एक पण नाही. जे खरे ख्रिस्ती होते ना त्यांनी क्रूसाच्या बलिदानाबरोबर आपलं जीवन पण देऊन टाकलं. असं खरे ख्रिस्ती मला कुठे आढळलेले नाही. जो तो आहे तो आपल्या स्वार्थावरच आढळतो. कधी स्वार्थ ठेवायचं. प्रेम हे शब्द ना लोकांना वाटतं. मी तुम्हाला सांगतो उपवास करायचं का तुमचा प्रश्न, त्याच्यात माझं लेणं देणं नाही. पण इथे पवित्र शास्त्र काय शिकवते ना ते शिक्षण घ्या, मग आपल्या सगळ्यांना त्या शिक्षणाची ओळख दिसेल. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालेले आहेत तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने संयुक्त. तो उठला तर मी पहिल्या पत्र 4:15 पासून वचन दिलेलं तसं. मग आम्ही ख्रिस्ताला जर आपलं जीवन दिलेलं आहे तर तोच आम्हाला काहीतरी करायचं तिथे. आम्ही काहीच करू शकतो. आपल्या स्वतःकडे काय आहे का मला सांग. मी अनुभव घेतलेले प्रत्येकाच्या पाठीमागे शैतान आहे. जेवढा मनुष्य प्रार्थनेत आहे, प्रार्थनेत चालतो, जास्त कार्य करायला लागलं, जास्त तो कोणाच्या द्वारे तो रूप घेऊन तुम्हाला ना फसवायचं काम करतो. हे मी अनुभव घेतलं. जर देवाला प्रभू येशूला स्वतःला फसवायचा प्रयत्न केला तर तुम्ही आणि मी आहे. परीक्षातूनच पास होणार. फायदे मजबूतीचे असतात, सामर्थ्याचे असतात आणि शांतीचे असतात. वचन शिका. कोणताही मनुष्य उपवास करतो पण कधी बायबल उघडून बघितलं नाहीये. माझा उपवास कोणत्या पद्धतीचा आहे, हा कोणत्या सांगण्याप्रमाणे, कोणी सांगितलेला हा उपवास आहे असा. पवित्र शास्त्र मी घेतो पण पवित्र शास्त्राचा उल्लेख काय केलेला आहे तिथे उपवासिक शब्दाचा अलग अर्थ आहे. येशू ख्रिस्ताचा क्रूसावर बलिदानाचा विषय अलग. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाचे अधीन असलेले शरीर ते नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य जुना मनुष्य वधस्तंभावर खेळला गेला. आपली पाप सगळे गेले. तो आदामापासून सुरुवात केली, ज्या लुसिफरने येशूला फसवण्याचं काम केलं, जसं आदामाला फसवलं, म्हणून त्या पूर्ण शरीराला अधिकार मिळाला. हालेलुया. आणि येशूने आपलं शरीर बलिदान झालं. घे तुला. पण या सर्व जे विश्वासी लोक आहेत, जे माझ्यावर विश्वास आहे, त्याला हात पण नाही. आज आपण येशू बरोबर आहे म्हणून आपल्याला तो हात सुद्धा टच करू शकतो. बरेचसे लोक कसे प्रार्थना करतात मला समजत नाही. कोणते बायबल वाचतात का कोणत्या विषयामध्ये तुम्ही आपलं मन व्यक्त करत आहे, पहिलं आत्मपरीक्षण करा ना, त्याच्यात काय लिहिलेलं आहे. एक सुद्धा बायबलच्या नियमानुसार तुमची उपवास प्रार्थना नाही, पूर्ण रद्द आहे. माणसाचा शास्त्र शिकवतात ते माणसाचे नियम, सगळे मानव नियम आहे. जे आपण उपवास करतात ना, आज दुःखाचे दिवस पाळतात, ते मानवाचे नियम. देवाचे नियम बायबलच्या नियमानुसार जरा पण त्याच्यामध्ये काहीच नाही दिसत. मी पण एवढं वर्ष तुमच्या सारखाच. हालेलुया. काय करतात, केस वाढवायचा, डोकं दुखायचं रे. करिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 13:1 ते 13 वचन वाचलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती पडेल काय उपवास काय कामाचे. प्रीती नसेल तर काहीच फायदा नाही. एक शिक्षण चुकीचं आपण घेतो, मानवाचं शिक्षण. हालेलुया. मी हे उपवास काळ पाळत नाही, पण जो शुक्रवार मी पाळतो, शुभ शुक्रवार तो पण आहे, तो नाही मी सांगत. माझे प्रत्येक शुक्रवारी मी मांस मटण खात नाही. कधी एक दिवस माझा तो नियम, कारण बायबलचे एक दिवस आपल्याला उपवासासाठी परमिशन दिली नाही, ते पाळायचं. मग एक टाइम थोडस लाईटलीच खायचं, काम नाही खायचं. येशूने स्वतः शिकवले प्रार्थना मध्ये सांगतो, रोजची भाकर आज आम्हाला
असते, कारण उपवास होत नाही. मग ते 6 ते 16 पासून लोकांना सत्य कळत नाही. 158 मध्ये ज्या गोष्टी देवाणी कार्यास्तव, आता कधी कधी मी बोलला ना 24 तासात कधी कधी माझे 1 लिटर पाणी असते. कधी एक टाइम जेवतो तर दुसऱ्या टाइमला जेवत नाही. एक टाइम नाश्ता केला तर दुसरं जेवण नाही. हे तर आपल्याला कार्यासाठी जेवढी गरज आहे ना तेवढे उपवास ठेव. कार्य नाही करतो उपवास थोडंच होणार. तू शैतान आपल्याला सतावणार. मी पहिला उपवास करायचा त्या टायमध्ये. मग चहामध्ये आज जेवण नाही खायचं, चहामध्ये बटर खाली ते चालतं. अरे कुठेतरी पोटाचा आधार आहे, भुकेला आहे, खा ना. आणि जो ज्या दिवशी उपवास करतो तर त्या दिवशी कोणा गरीबाला खायला देतो नाही. मग तुम्ही उपवास करतो तर जेवण पण नाही, कोणाला खायला द्या. अगदी उपवास असे नाही. येशूचे दुःख नाही, येशूने दुःख एकदाच घेतले. पुढे बघा तिकडे वचन. जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन, काय सांगते, पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरलाय. दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला. त्यांनी दोष आमचे घेतले. त्यांनी स्वतः काय केलं नाही. प्रभू येशूने काहीच गुन्हा केला नाही. तुमच्याने माझे गुन्हे घेऊन सर्ववर गेला. आपण ख्रिस्ताच्या बरोबर मरण पावले असल्यास त्याच्या बरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. ख्रिस्ता बरोबर काय सांगते, जिवंतही राहू असा आपला, तरच आम्ही प्रभूच्या मार्गात. आमचा विश्वासच नाही, वर्षानुवर्ष तेच चालू. जरा बघूया. आपल्याला ठाऊक आहे की बघा, मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता. आता आपण रोमचे लोक बोलतात, रोमन कॅथलिक, बरोबर. कोणते कॅथलिक? रोमन. मग तुम्हाला हे पत्र वाचायचं आहे. आपण जर रोमन कॅथलिक आहे ना, तर रोमनच्या लोकांना पौलाने दिलेलं पत्र आहे. आणि हे पत्र अशासाठी दिलेलं आहे की येशू उठलाय तर त्याची सत्ता आपण करायची नाही. त्यावेळेला रोमन लोक ते करत होते. मग त्यावेळेला त्यांनी पत्र दिलं. हे 6वं पत्र आहे. कोणतं? रोमकरास लिहिलेलं पत्र 6वं. कोणतं? 6वं पत्र दिलं. ते 6वं पत्रामध्ये काय घडणार होत्या आणि काय ते त्याला कळालं पौलाला की हे लोक आता दुसऱ्या गोष्टीमध्ये करायला लागली. मग त्यांनी लेटर लिहिलं न सांगितलं तर हे आज सगळं पवित्र शास्त्र सगळ्या जगाला दिलेलं आहे. त्या रोमच्या लोकांना नाही, जे लोक ह्या गोष्टी करत आहेत आताच्या काळात, उपवास काळ किंवा खुर्सावर खेळतात, ते त्या विषयावर लिहिलं. ते परत नाही करायचं. आपण ते करतो. म्हणून रोमन लोकांनी ते समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही रोमन कॅथलिक आहे तर तुम्हाला समजायला लागेल. कारण त्यांनी पौलाने पत्र दिले ना, पौलाला जर तुम्ही किंमत देत असेल, आहे का नाही. 14 पत्र त्याचे एकट्याचे. आणि तो असं कठोर होता, येशूच्या पूर्ण विरोध होता. आणि त्याला सत्य कळालं. योहाना 38 प्रमाणे घोड्यावर पाडला का, नवा देवाचा छटाकन पडला. प्रभू तू कोण आहे? काय सांगते, तुझ्याचा शेळ करतो. ज्या लोकांना शळाला निघाला ना, तुम्ही देवाचा शळ करता. मी तुम्हाला शळत असेल तर देवाला शळ. कोणत्याच माणसाला शळायचं नाही. हे शिक्षण घ्या. शिक्षण तुम्हाला ना मला आहे, ते तुम्हाला ना मला हेच दिलं. मला पण माहित नव्हतं, मी पण तुमच्यासारखाच होता. पण जसं पवित्र आत्म्याचं वरदान गीत मिळालं, त्यामुळे हे शिक्षण मी वाचायला लागलो. या शिक्षणाद्वारे मला समज आली. आणि मी नेहमी पहिलं सांगेन, देवा मला तुम्ही शिकवा. हे तर शास्त्र तर फार छोटं आहे. कारण योहान शेवट अध्यायामध्ये त्याने काय सांगितले, जगात पुस्तकं मावणारे एवढे मोठे कार्य केले. मग ते 10-20 मध्ये त्याने काय सांगितलं, पवित्र आत्माच घ्या
आणि बोलणारा तुम्ही नाही तर तुमच्यात आहे परमेश्वराचा आत्मा. म्हणून प्रेषितांच्या कृत्यात 2 अध्यायामध्ये शिष्याला पवित्र आत्मा मिळाला तेव्हा ते पवित्र आत्म्याने त्यांनी कार्य केलं. फक्त प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषितांनी काय काय केले ते त्याच्यात थोडासा इतिहास ठेवलेला मेन पॉइंटचा, म्हणजे लोकांना समजलं पाहिजे. आपण प्रत्येकानं शुभ वर्तमान, तुम्ही स्वतः शुभ वर्तमान, तुम्हाला सुवार्ता संदेश परमेश्वराने दिलेला आहे. मत्ती 28:19-20 किंवा मार्क 16:15. तुम्ही देवाचे पूर्ण शिष्य आहेत आणि देवाने तुम्हाला प्रतिरूपाप्रमाणे पृथ्वीवर पाठवलेलं आहे. तर त्यानंतर तुमच्या प्रत्येकाचा हक्क आहे आणि तुमचा बप्तिस्मा झालेला आहे ना. तुम्हाला कोणी बप्तिस्मा केलाय तर तुमचं कर्तव्य आहे प्रभूचा प्रचार करणं. हे पवित्र शास्त्राचे नियम आहे. आणि ज्यांनी तुम्हाला नियम दिले ते दिल्यानंतर बप्तिस्मा केल्यानंतर तो जर सांगतो की तू प्रार्थना करू नका, तो लबाड आहे. हर एक व्यक्तीला तो अधिकार परमेश्वराने दिले. प्रत्येकांना बनवलेला आहे परमेश्वराने. तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परमेश्वराचं. मग ते 12:36 शेवटला आपली कर्म आपल्याला भोगायला लावणार. का तू काय केलं पृथ्वीवर? खाल्लं पिलं, पार्ट्या केल्या, प्रोग्राम केलं, मोजमजा केल्या. आज आपल्या प्रत्येकाला या उपवास काळाचा अर्थ समजायचा आहे आणि येशूचं दुःख सण याचा पण अर्थ समजायचा. येशूला दुश्मन लोकांनी गावागाव फिरवला. आपण दुश्मन नाहीये. रोमचे लोक कसे करत होते त्यामुळे पौलाने त्या लोकांना पत्र लिहिलं की बघा हे येशूचे मुख्य याजक लोक, येशूचे वैरीचे होते ते याजक लोक होते, शास्त्री लोक होते, पुरुष लोक होते, हे होते राजे लोक होते. त्यांनी येशूची ही धूम बाहेर फिरवली, गावागावात फिरवायचं काम केलं. आपलं कर्तव्य नाहीये. आपण येशूला मानणारे लोक गावात फिरू शकत नाही, त्याची मूर्तीला स्पर्श पण करू शकत नाही, की ती मूर्ती घेऊन त्याचं डेकोरेशन पण करू शकत नाही. कारण ते तुम्हाला देवाचा मोठा प्रमाणात फटका बसेल. कारण तो आम्ही देवाचा उघड अपमान करताय, येशूचं नाव व्यर्थ घेता. निर्गमनिषदे 2 अध्यायात देवाचं नाव व्यर्थ नाही घ्यायचं. आता हे व्यर्थ काय? लोक मला सांगत होते, मी सांगितलं हे कशाला करतात? ते सांगितलं पोरांना कळणार कसं? तर बरं अनुवाद मध्ये 11 अध्याय ना 18 पासून दिले मुलांना कळवायचं असेल तर हे एबीसी करा 6 मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणाद्वारे ह्याच्यात नाही. हे कोणी केलेलं होतं? येशूचे वैरीचे होते त्यांनी. आम्ही वैरी नाहीये, आम्ही येशूवर प्रेम करणारे व्यक्ती आहे. आणि येशूने आम्हाला हे शिकवलेलं आहे की जिथे पापात पडले, गाणीत पडले, नाशात पडलेले त्यांना वळवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. बाकीचं माझं बलिदानाचं रक्त मी तुम्हाला देईन. पत्रामध्ये दिलेलं आहे 6:19-20 मी तुम्हाला मौलाने विकत घेतलेले आहे म्हणून त्या शरीराने देवाचे गौरव करा असं सांगितलेलं आहे. जरा वचन घे. कारण तुम्ही मौलाने विकत घेतलेले आहेत म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. सर तुम्ही खरोखर तुमचा बप्तिस्मा झालाय, येशूने तुमचा पूर्ण स्वीकार केलेला आणि तुम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे तर तुम्ही त्या शरीराने देवाचे गौरव करू शकता. आम्ही देवाचे गौरव, आमच्यामध्ये देवाचा गौरवपणा नाही. पवित्र शास्त्र बऱ्याच मुद्द्यावर लिहिलेलं असं नाहीये. आपल्या तो चुका नाही हो, आपल्या सगळ्यांना पेत्र बोलतो ना, पेत्राच्या 2 पत्रात 3:9 मध्ये दिले कोणाचा नाश होय देवाची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करा. देवाचं राज्य असंच आहे की आम्ही सगळ्यांनी पश्चाताप करा, आमचा नाश नाही झाला पाहिजे. तर आपण शिकायचं आहे. ज्या व्यक्तीला बायबलचा कोणताच उतारा माहिती नाही तो फक्त या गोष्टीमध्ये जाऊ शकते किंवा तो करू शकतो. पण तुम्हाला बायबल माहितीये, हे पवित्र शास्त्र माहिती आहे आणि या पवित्र शास्त्राप्रमाणे तुम्ही वागत न चालत आहे तर कधीच तुम्ही या गोष्टीमध्ये पडणार नाही. कारण तुम्हाला स्वतःला समज येईल की मी येशूला मारत आहे. मी पण येशूच्या बरोबर असाच येशूच्या पाठीमागे लागत होता. मी पण तसंच होता, गावोगाव घेऊन फिरायचा, काहीच माहिती नव्हतं. जेव्हा देवाने योहान 15:16 देवाने निवड केल्यानंतर हे शास्त्र माझ्या हातात दिलं. आता बघ तुमच्या हातात शास्त्र नाही, जतपर्यंत मूर्ती आहे ना तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य पुढे जाणार नाही. नरक अग्नीमध्ये जाण्याचं आपलं दिशा असतं.
सगळे तशाच परिस्थितीमध्ये जाऊ शकतात. कारण ही पवित्र आत्म्या विरोध निंदा असते. मग ते 12:21-32 पवित्र आत्म्या विरोध निंदा झाली नाही पाहिजे. तुम्ही देवाला ओळखून सुद्धा न ओळखण्याचं जीवन जगलं तर फार कठीण परिस्थिती. आपल्याला शिकायचं आहे. म्हणून त्यांनी पत्र दिलं, मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त मरत नाही ना, मरणाची सत्ता कशाला तुम्ही घेता? ही सत्ता कोणी दिली तुम्हाला? असं पौल सांगतो. मग आम्हाला शिकायचं आहे की येशू ख्रिस्ताच्या गोष्टी कशा आहेत. हालेलुया. योहान मध्ये 19 अध्यायामध्ये या गोष्टी दिल्या आहेत. मग ते 26 आणि 27 अध्यायामध्ये दिलेला आहे येशूच्या गोष्टीचा इतिहास. आम्ही शिकायचा आहे देवाने कोणत्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि येशूच्या वैरीने येशूला कसं क्रूसावर केलं होतं. मग ते कोण लोक होते? आपण उलट करतो. आपण जे करतो ना ते शास्त्री पुरुष होते, याचक होते, अशा लोकांचं काम, ते विरोध पार्टीचं ते काम आपण करतो. ते आपलं नाही काम नाही, ते त्या लोकांनी केलं. आज आपण या लोकांनी आपण ख्रिस्ती आहोत. ख्रिश्चनांना म्हणजे ख्रिस्ती लोकांचा मतलब आहे ख्रिस्ताचा स्वीकार करणं, म्हणजे परमेश्वराचा स्वीकार. त्याला धर्म बदलायला आहे. ज्याच्या मनामध्ये देवाविषयी जागा आहे तर त्याला धर्माची गरज आहे. कारण प्रत्येक उत्पत्ती एक साधन, प्रत्येक मनुष्य देवाचं होत. लोकांना डायरेक्शन देतो. लोक सांगतात जाती. कुठच्या जाती आहे? माणसाची जात एकच आहे. एकाला काय बैलाचं तोंड आहे, एकाला काय कुत्र्याचं तोंड आहे, त्याला जाती बोलतात. अरे नोहाचे तारू बांधलं ना, माहितीये तुम्हाला? 7वां अध्याय वाचायचं. मग तिथून जी सुरुवात झाली तर नोहाचं 7वी कुटुंब होतं. समजलं? नोहाचा सासरा होता, पोराची सासू कोण होती? हालेलुया. सुनेचे सासू सासरे होते कोण? नोहाची बाई. हालेलुया. हे फक्त एकच कुटुंब उचलून घेतलं त्याच्यामध्ये, दारूमध्ये. आपलं सगळे कुटुंब दारूमध्ये होते. हालेलुया. कुठे काय केलेलं आणि कुठे चाललेली आहे. मग तिथून सुरुवात झाली तर 3 ठिकाणी वेगवेगळ्या देशाची मुलांची नगरं बसली. कोण कोळी बंद झाली, कोण आदिवासी समाज झाला, कोण एक आपला दुसरा एक समाज. म्हणजे 3 समाज त्यांनी समाज नाही म्हणजे भाग घेतले. अशा ठिकाणी ते गेले. हालेलुया. आणि तिथून हे सुरुवातीचं चिन्ह निर्माण झालं. एकाच बापाची मुलं, ते नोहाच्या द्वारे सांगितलं तसं स्वर्गीय बापाची मुलं आम्ही आहे. तेव्हा 1:12 ते तिथूनच आम्ही झालेले. हालेलुया. मग त्याला कुठून? हालेलुया. प्रत्येकी शिक्षणाला थोडासा अनुभव घेणं गरजेचं आहे. ती परंपरा आहे. म्हणून मग ते पहिला अध्याय जर वाचला ना तर त्याच्यात येशू ख्रिस्ताच्या गोष्टी दिलेल्या आहेत, कोणापासून आलेल्या. आता ज्या वेळेला याला मुलगा झाला माणूस, त्या काळापासून प्रार्थना सुरू झाली. म्हणजे उत्पत्ती 4:26 होती. प्रार्थनेला सुरुवात कुठून झाली? आता ती कुणा आपल्या इकडे, आता तिथे दावी गाय सगळे आहेत. आपण या कुणातले देवाची प्रार्थना करणारे भक्त करणार, त्या मुळात माणसात स्वार्थ निर्माण झाला ना तेव्हा सगळं गोंधळ झालं. मग सुरुवात झाली नोहापासून. तर मग पहिला राजा बनला हालेलुया, अब्राहम. त्याच्यानंतर अवघे राजे बनवले. पण राजामध्ये एक स्वार्थ निर्माण झाला. मग तेव्हा प्रभू येशू खरा जगात पुन्हा राजा, त्यांना धार्मिक राज्य दिलेलं. हे लोक मोहित शैतानाच्या गोष्टी घेऊन तिथे सगळ्यात मोठं राज्य मिळालेलं होतं ते नोहाला. कारण सगळ्यात पहिल्यांदा बनवलं ते नोहाला, पण त्याच्यानंतर परमेश्वराने राष्ट्र तयार करायला लागलं ते अब्राहमाला. हालेलुया. सर्व कारण तो मूर्तीपूजक. मग त्यांना सांगते हे सोड, मी तुला माझं राज्य देतो. मग तुम्ही मूर्तीपूजा सोड, तुम्हाला देवाचं राज्य मिळेल. मला देवाचं राज्यच मिळालं. हे राज्य जगाचं नाही. पैसा वस्तू कामाचा नाही, धन वस्तू काही कामाची नाही. ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी त्या दिलेल्या त्याचा पूर्ण वापर करायचा. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो पापासाठी मरण पावले. त्यासाठी तो मरण पावला, तो पापासाठी एकदाच, आपल्या जगाच्या सगळ्या पापासाठी. योहान 1:29 मध्ये येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं, हा पहा जगाचे पापे दूर करणारा देवाचा कोप.
जगाचे कोणाचे तू जगतो, तू देवासाठी जगतो, त्यासाठी तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतः पापाला मेलेले खरे, परंतु देव पित्यार्थ जिवंत झालेले असे माना. पापाला मेल्यात खरे पण देव पित्यार्थ या कारणास्तव आम्हाला काय जिवंत झालेले असे माना. आता आम्ही हे मानत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये घडण होत नाही, प्रगती होत नाही, सामर्थ्य प्राप्त होत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही, दान प्राप्त होत नाही. जो सच्चाईमध्ये जीवन जगतो आजच्या काळात त्याला शिरवणूक भरपूर आहे, दुःखही भरपूर आहे, संकट पण भरपूर आहे. तो सत्य बोलतो ना. मला फक्त एवढं सांगा की बायबलच्या विरोधात जर मी काय बोलत असेल तर मला सांगा की ह्या गोष्टी सत्य आहेत, तेच मी तुम्हाला शिकवतो. मग ते जर सांगायला लागलं तर मला काय कठीण आहे ना. लोकांना सावध करणं गरजेचं आहे. मला माहिती नव्हतं तुम्ही अशा गुन्हा देवाच्या क्रोधाबाबतीत सावध राहायचं, कारण त्या टायमाला देवाचा क्रोध भटकला तर फार उशीर. म्हणून त्यांनी काय सांगितलं लूकमध्ये 19:10 मध्ये सांगितले, तुम्ही गप्प राहिले तर दोंडे ओरडतील. कोण? दगड. आता दगडच ओरडणार आहे. प्रकटीकरण 13 ते वाचला तर मूर्ती पूजा, मोमा मारत राहणार, मूर्ती बोलणार, हाक मारणार तुम्हाला, हॅलो इकडे या, पण टेलिफोन घेऊन फिरेल. कारण शेवटचा काळ याच मुद्द्यावर सगळे लोक आहेत. बायबल खोटं नाही, बायबल सत्य आहे. त्याला बोलतात पवित्र शास्त्र. लोकांना पवित्र बनवण्यासाठी बाकी जागतिक गोष्टी आहेत ते शरीरासाठी तुमच्या, पण या आध्यात्मिक गोष्टीचं हेच महत्व आहे आणि या आध्यात्मिक शिक्षणावर लक्ष द्या. म्हणून त्याच्यात शेवटचं वचन दिले रोमकरा 7:23, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन आणि शांती. लक्षात ठेवा. टाइम संपला. नेहमी वचनात पवित्र शास्त्रात थोडं अभ्यास करा, थोडं लक्ष द्या. जर तुम्ही पवित्र शास्त्रात लक्ष देणार नाही तर तुम्हाला पवित्र जीवन मिळणारच नाही. नरकामध्ये जावं लागेल, फार कठीण आहे. तिथे होणं फार कठीण आहे जाणं. हल्लीच ही गरमीला सहन होत नाही. शिकताना नेहमी शिका. लोकांचं शिक्षण नका घ्यावं, देवाचं शिक्षण घ्या. देव काय शिकवते ते थोडस ऐतिहासिक गोष्टी समजून घ्या. खूप काही फायदे आहेत. जर त्याला स्वर्गात जायचं त्याने ते शिक्षण घ्या, ज्याला नरकात जायचं असेल तर त्याला कुठलं तरी शिक्षण घ्या. तो तुमचा प्रश्न. आम्हाला कोणाला बोलण्याचा हक्क दिला नाही. माझ्याकडे आल्या त्याला समजवायचं, शिक्षण द्यायचं. तर ते हे पवित्र शास्त्र लिहिले ते तुमच्याकडे तेच आहे ना, माझ्याकडे पण तेच आहे. माझं वेगळं ना तुमचं वेगळं असं नाही. आली देवाने शिकवलेले पवित्र शास्त्र आहे. त्याचा उल्लेख आणि त्याचा उल्लेख करणं आणि त्याचा मार्ग आत्मपरिशोध करणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. आपण छोटीच एक प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सर्वांचा हृदय जाणार तूच परमेश्वर आहे. सर्व मंत्र कामदार सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद द्यावा. प्रत्येकाला प्रभूचं वचन आणि प्रभूचं वचन आणि प्रभूचे मार्ग समजावे म्हणून प्रभू येशूच्या नावाने प्रत्येकाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.